की अर्जुन म्हणतो, मी सांगतो ना हे सगळं कशासाठी चाललंय. सायली, क्रिकेट मॅचमध्ये सिलिजिंग हा प्रकार असतो. क्रिकेट मॅचमध्ये जिथे एक टीम दुसऱ्या टीमला वाटेल ते बोलू शकते. ती टीम मुद्दाम समोरच्या टीमला हर्ट करत असते, जेणेकरून त्या टीमचा मॉरल जरा डाऊन झाला पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास डाऊन झाला पाहिजे. त्या टीमला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत असतात दुसरी टीम, जेणेकरून समोरच्या टीमचं लक्ष विचलित होतं. ती टीम विचलित होते आणि त्या टीमचा मॉरल डाऊन होतो. त्यावर सायली म्हणते, अहो त्या टीमचा स्वतःवर विश्वास असणार ना, किंवा ज्यांची बाजू कमकुवत आहे हे त्या टीमला कळत असणार. मग अशा वेळेला त्या दुसऱ्या टीमने जास्तच आत्मविश्वासाने खेळलं पाहिजे ना. सायली आता तिच्या टीमबद्दल बोलत असते प्रेक्षकांनो. मग अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली माय पॉईंट. आता जे काही बोलायचं असेल ना ते आपण कोर्टातच बोलूयात. आणि प्रियाची चांगलीच तंदुरी हे आता अर्जुन तिला म्हणतो, काय ग तन्वी, येतेस का? या जोडीने या आता. अश्विन पण हजर आहे बरं का प्रेक्षकांनो कोर्टात, त्यामुळे हिची आता वाट लागणार आहे. आता सायलीला तो म्हणतो, चला सायली आपल्याला निघायचं आहे. आता सायलीने लगेच तिची पर्स वगैरे अडकली आणि निघायला लागली ती. आणि पुन्हा एकदा सायली प्रियाकडे वळते आणि म्हणते, काय आहे ना प्रिया, अर्जुन सुभेदारांचं लक्ष विचलित करणं इतकं सोपं नाही. चल भेटूयात कोर्टात. आता असं तिने टोमणा मारलाय प्रियाला आणि बाय म्हणून ते निघून गेले. आता अर्जुनची टीम फुल कॉन्फिडन्सने कोर्टात गेली आहे. आता त्यांनी कोर्टाचा सीन दाखवलाय. प्रियाला आता खूप टेन्शन आलंय, कारण तिला समजलंय की अर्जुन एवढा आत्मविश्वास दाखवतोय कारण त्याच्या हाती जबरदस्त पुरावे लागलेले आहेत. मग आता कोर्टामध्ये मधुभाऊ दाखवलेत. मधुभाऊ म्हणतात, मी एवढ्या दिवसापासून या कोर्टात येतोय, वाटलं होतं मला ना या 2 वर्षात कोर्टांची सवय झाली असेल मला, पण नाही. आजही या आवारात आलो ना की माझ्या छातीत जरा धडधड सुरू होते. त्यावर सायली म्हणते, मधुभाऊ आता फार वेळेला नाही यायचं आपल्याला कोर्टामध्ये, आता शेवटच्याच खेपा त्यावर. आता कुसुम म्हणते, मी तर आता कोर्टाच्या दिशेने बघणार पण नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, मी तुम्हा दोघींना जे काही सांगितलंय ते लक्षात आहे ना तुमच्या? कुसुम म्हणते, हो आहे, लक्षात आहे. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. आता 1-2 सेकंद त्यांची चर्चा सुरू आहे, तेवढ्यात आता तिथे प्रियाची एंट्री झाली. रविराज आहेत, अश्विन आहेत, नागोबा पण आलेत. आता नागोबा अर्जुनकडे बघतो बरं का. आता प्रिया टेन्शनमध्ये असते. त्यावर लगेच रविराज आता कोर्टात गेल्यावर विचारतात तिला, तन्वी तू ठीक आहेस ना? आता ही गोष्ट त्यांनी गाडीतच विचारायला पाहिजे होती तिला, पण आता लगेच अश्विन म्हणतो, ॲक्च्युली ना अरे काका, तिने खूप स्ट्रेस घेतलाय रे ही रिंग. या रविराजला लगेच म्हणतात, साहजिकच आहे रे अश्विन, एखाद्या सामान्य निर्दोष माणसाला उगाचच कोर्टाची पायरी चढावी लागते ना, तेव्हा तो बिचकतोच. नागराज सारखा अर्जुनकडे बघत असतो, प्रियाकडे बघत असतो, कारण प्रियाने अर्जुन कोणाला काय सांगितलं नाही. अर्जुन फुल कॉन्फिडन्समध्ये आहे म्हणून. तर बघा आता मधुभाऊ आलेत कोर्टामध्ये त्यांच्या जागेवर. तर आता दामिनी पण आली बरं का. दामिनी आल्या अर्जुनने तिला रोखले आणि लगेच म्हणतोय, मिस दामिनी देशमुख, आजची डेट मी मागून घेतली, त्यामुळे तुम्हाला आज आश्चर्य वाटलं असेल ना. साक्षी आणि मैपत पण आलेत बरं का प्रेक्षकांनो. आता दामिनी हसून उत्तर देते अर्जुनला, अरे अर्जुन, इतक्या वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करते, अशा छोट्या छोट्या सरप्राईजची सवय आहे रे मला. सायली पुढे येते आणि म्हणते, पण काय आहे ना मॅडम, अर्जुन सुभेदार जे आश्चर्याचे धक्के देतात ना त्याची तुम्हाला सवय नसेल ना हो. दामिनी मॅम आता कसं बोलल्या नंतर प्रियाला जास्त टेन्शन आले बरं का. सायली म्हणते, काय आहे ना दामिनी मॅम, तुम्ही तुमचं मन घट्ट करून घ्या, कारण तुमच्या खडतर प्रवासाला आता सुरुवात झाली. सायलीच्या या उत्तरावरती दामिनीने खूप छान एक्सप्रेशन दिले. तिला
हा दामिनी म्हणते, अगं बाळा, कोर्टात जितकी माणसं आहेत त्या कोर्टाच्या बाहेर आवारात जेवढी माणसं आहेत त्या सगळ्या माणसांची बेरीज केल्यानंतर जो आकडा येतो ना तेवढ्या केसेस मी लढली आहे आणि जिंकले पण आहे. अर्जुन सुभेदार काय, अगं ह्या जगात कुठलाही वकील मला फाईट देऊ शकत नाही. मग आता अर्जुन लगेच म्हणतो, ओ आय एम सॉरी, सो सॉरी. तुमचं डील मॅम काल फ्लॉपच झालं ना. नाही, आमची आजची ही डील सुद्धा कालच्या डीलसारखी टोटल फ्लॉपच होणार आहे. आता अर्जुन इतकं कॉन्फिडन्सली बोलतोय. आता लगेच दामिनी म्हणते, सॉरी, व्हॉट अबाउट इट. नाही म्हणजे पुरावाशिवाय असं काय बोलणं शोभत नाही वकिलांना. सुभेदार. त्यावर अर्जुन म्हणतो, काय आहे ना दामिनी मॅडम, जिथे पुरावे दाखवायची गरज आहे ना तिथे मी तुम्हाला पुरावे नक्कीच दाखवेल, पण हे सो कॉल्डली प्रूव्ह करण्यात मला माझी एनर्जी वेस्ट करायचीच नाही. आता हे दोघं काय बोलतायत हे या दोघांनाच कळते. पण आता दामिनीला अर्जुन म्हणतो, बाय द वे, ऑल द बेस्ट मॅम. आता त्याने पूर्ण आत्मविश्वास दाखवलाय दामिनीला. पण आता प्रियाची चांगली तंदुरली आहे. तर प्रेक्षकांनो, हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे की अर्जुनने प्रियावर डायरेक्ट हल्ला केला आहे की प्रिया हे सगळं एका सोबत करते, म्हणजे तिच्या आणि साक्षीचे एकमेकांसोबत संबंध आहेत आणि तिने हे सगळं मुद्दाम आश्रम विकण्यासाठी आणि आश्रम विकल्यानंतर हे पैसे हस्तगत करण्यासाठी हे सगळं डाव रचलाय. ते खूप छान पद्धतीने यांनी कोर्टामध्ये सादर केले अर्जुनने. तर ते कशा प्रकारे सादर करतील हे आपण पाहणारच आहोत. तर प्रेक्षकांनो, आपले डेली अपडेट कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ठरलं तर मग या मालिका सिरियलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन डेली अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.